पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याला तिथं बोलवून घेतल्यानंतर त्यानं आम्हाला एक डेडलाईन दिली की 31 मार्चपर्यंत तुमचा व्यवहार कंप्लीट करतो. त्यानंतर 31 मार्चपर्यंत आम्ही थांबलो. 31 मार्चला पण त्यानं काही कंप्लीट केलं नाही. मग आम्ही चेक बाउन्सची कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करायचं ठरवलं. त्यानंतर आम्ही चेक बाउन्सचं ॲफिडेविट करून तिघांनी ॲप्लिकेशन दिलं. तिथं हे कोर्टात एकाही तारखेला हजर राहिलेला नाही. कुठल्याही प्रकारचं आम्हाला पण उलटी नोटीस पाठवला की मी तुमचं कुठलंही देणं लागू पडत नाही, मी ट्रेडिंगसाठी तुमच्याकडून पैसे घेतले नव्हते, उसनवारीसाठी पैसे घेतले होते, अशी आम्हाला नोटीस पाठवली. त्यानंतर मग आम्ही सरळ डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये बाबा याच्या विरोधात अर्ज केला की हा पूर्णपणे आता खोटं बोलून लोकांना परत आमचं नाव सांगून फसवा लागलेला आहे की बाबा डॉक्टरांना एवढं रिटर्न दिले, त्या येणार एवढं रिटर्न दिले. आणि हे पूर्णपणे लोकांना पण पटायला लागलं, कारण त्यानं जे गुगल पे फोनपे थोडकं केलं होतं ते दाखवायला लागलं लोकांना. त्यामुळे लोकांचा विश्वास अजून वाढायला नको आणि लोकांनी फसगत व्हायला नको म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर रीतसर आम्हाला गांधीनगर पोलीस स्टेशनचे PI जे आहेत जिंजुर्गे साहेब यांनी खूप मदत केली आणि पूर्णपणे आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आम्हाला कोऑपरेशन चांगलं केलं आणि त्याला बोलवून घेऊन सांगितलं की समज पहिल्यांदा दिली तरी पण तो काय ऐकायला तयार नाही. मी हा पूर्णपणे निष्णात आणि एकदम मुरलेला आहे हा माणूस, कारण हा इतका म्हणजे अतिशय चापरट असा व्यक्ती आहे. कुठल्याही प्रकारचं कायदा कसं मानत नाही, कुठल्याही प्रकारचं पोलिसाचं हे मानत नाही आणि डायरेक्ट पोलीस काय करतात ते करू दे म्हणतो. कुठल्याही प्रकारचं मला अटक होणार नाही, तुम्ही कोर्टात गेलाय तर कोर्टातर्फे तुम्हाला 10 वर्षे लागू दे, 20 वर्षे लागू दे, मी कसं द्यायचं ते देतो, अशा पद्धतीची याची भाषा होती. त्यामुळे पोलिसांच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करून मग FIRची मागणी केली. पोलिसांनी FIR करून त्याला पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी होती. आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर 2 दिवसात सोमवारी त्यानं जामीनसाठी अर्ज ठेवलेला आहे. तर न्यायालयाला माझी खूप विनंती आहे की अजून भरपूर लोक या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2 कोटीच्या पुढे ही अमाऊंट आहे आणि यामध्ये लोकांचे भरपूर संसार सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्या व्यक्तीला न्यायालयानं कडक शिक्षा देऊन आमची भरपाई करून द्यावी. परत आम्ही असल्या मार्गाला जाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. कुठल्याही प्रकारचं लोकांना पण प्रबोधन करतो की बाबा शेअर मार्केटमध्ये स्वतः काय शिकून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. कुठल्याही अशा सुनील मानेवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. सुनील मानेंच्या मिसेसला आम्ही पर्सनली भेटलो की मॅडम तुम्ही हे मिटवून घ्या. शिक्षिका आहेत त्या स्वतः. मॅडम आमच्याबरोबर बोलल्या की तुम्ही जे पैसे भरले ते त्यांच्याशी भरले, त्यांच्याशी व्यवहार केला आहे आणि तुम्ही त्यांच्याकडेच जायचं. आणि मॅडम ज्यावेळी एका मॅडमना ह्या पुरस्कार एक मिळाला आहे, क्रांतीज्योती पुरस्कार मिळालेला आहे. तर ह्या मॅडम म्हणतात की जी काय आज माझी प्रगती झालेली आहे ही केवळ आपल्या मिस्टरांच्यामुळे झालेली आहे. याचे व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत. पूर्णपणे या दोघांचं संगनमतानं हे चालू आहे. ह्या व्यक्तीनं एक फ्लॅट घेतलेलं आमच्या रेकॉर्डला आहे. त्यानंतर आत्ता सध्या यानं 15 तोळं सोनं घेतलेलं आहे आणि किया गाडी यानं बुक केलेली आहे 25 लाख रुपयाची. आणि एवढं असूनसुद्धा हा पैसे द्यायला 1 रुपये पण मागत नाही आणि परत उलट लोकांना परत फसवलं आलेलं आहे. तर माझी न्यायालयाला पूर्णपणे विनंती आहे की याला कुठल्याही प्रकारचा जामीन मंजूर होऊ देऊ नये आणि याच्यावर जेवढ्याच केसेस आहेत लोकांना मी विनंती करतो की लवकरात लवकर लोकांनी आपले अर्ज पोलीस स्टेशनला सबमिट करावेत जेणेकरून तुमचे कष्टाचे पैसे परत मिळतील.